ट्रम्पच्या ग्रीनलँड जिद्दीमुळे ग्लोबल मार्केट क्रॅश होऊ शकतं का? मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, एप्रिल 2025 मध्ये जेव्हा ट्रम्पनी वर्ल्डमधील खूप साऱ्या देशांवरती फर्स्ट टाइम टॅरिफ लावला होता, तेव्हा चायनाने त्यांना वॉर्न केलं होतं, जर तुम्ही आमच्यावरती टॅरिफ लावणार तर आम्ही तुमचे US बॉन्ड्स मार्केटमध्ये सेल करू. त्याच्यामुळे त्यांच्या फक्त एका स्टेटमेंटमुळे मार्केटमध्ये खूप पॅनिक आला होता. त्याच्यानंतर ट्रम्पला सगळ्यांसमोर येऊन सांगावं लागलं होतं की बॉन्ड मार्केट ओके आहे. कारण पाहायला गेलं तर चायनाकडे फक्त आणि फक्त 1 ट्रिलियनचं बॉन्ड मार्केट आहे. US बॉन्ड्स आहेत, होल्डिंग त्यांची US बॉन्डची 1 ट्रिलियनची आहे फक्त आणि फक्त. तसंच त्याच्या विरुद्ध बघायला गेलं तर युरोप मार्केटमध्ये 10 ते 12 ट्रिलियनचं बॉन्ड मार्केट आहे. ते चायनाच्या 10 ते 12 पटीने जास्त आहे. जर चायनाने US बॉन्डचं सेलिंग स्टार्ट केलं तर मार्केटमध्ये खूप मोठं पॅनिक येऊ शकतो. ही फक्त खोकली धमकी नाहीये. डेन्मार्कच्या एका पेन्शन फंडने ऑलरेडी बॉन्ड मार्केटमध्ये सेलिंग स्टार्ट केलेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, अमेरिकेची इकॉनॉमी उधारच्या पैशावर चालते. आणि हा उधारचा पैसा येतो कुठून? हा उधारचा पैसा येतो अमेरिकन बॉन्ड्स मधून, जे ते सेल करतात अदर कंट्रीजमध्ये. ते खरेदी कोण करतं? तर युरोपियन कंट्रीज, जपान आणि चायना. जपान आणि चायनाने तर खरेदी करणं बंद केलेलं आहे, आणि युरोपियन कंट्रीने पण खरेदी करणं बंद केलेलं आहे असं नाहीये. पण त्यांनी जर ते सेल करायला चालू केलं तर मार्केटमध्ये खूप पॅनिक येऊ शकतं, आणि डॉलरची सुप्रेमसी मार्केटमध्ये कमी होऊन, आणि डॉलरचा जो दबदबा आहे मार्केटमध्ये तो पण कमी होऊ शकतो. अशा जिओ पॉलिटिकल नॉलेजसाठी किंवा न्यूजसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, शेअर करू शकता. थँक्यू.